शांतीनगर येथील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर बेघर झालेल्या शेकडो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता अधिकच तीव्र झाला असून विस्थापित नागरिकांसाठी 5 एकर जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एमआयडीसी कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्यात आला। सुमारे 40 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीवरील घरे कोणतीही ठोस पुनर्सूचना न देता जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या संसाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना उघड्यावर आणून प्रशासनाने मानवी संवेदनांचा हरताळ फासल्याची तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। मोर्चा दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह कालीमाता मंदिराला कायदेशीर मान्यता देणे, परिसरातील 5 एकर जागा शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरित करणे तसेच सर्व विस्थापित कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करणे या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। यावेळी बोलताना प्रशांत खरात यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की शांतीनगरकरांच्या न्याय मागण्यांची दखल घेतली नाही तर एमआयडीसी कार्यालयाला टाळेठोको आंदोलन करण्यात येईल। गरज पडल्यास शासकीय विश्रामगृहाचा ताबाही घेण्याचा इशारा दिला असून त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। शांतीनगर या भागामध्ये 2 तारखेला सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या तोंडावरती अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे। 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती। कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घर तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढा जोरात पाऊस होऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामान सगट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं की 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोझर चालवून घर तोडली जातात। हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा एमआयडीसीला दिली, त्याला आमचा विरोध नाहीये, तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून तिथे राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे। त्या शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा द्यावी, अन्यथा बिराड मोर्चा एमआयडीसी कार्यालयासमोर आम्ही चालू ठेवलेला आहे। आज आमचे काही हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर या एमआयडीसी कार्यालयात आम्ही कोणाला घुसू देणार नाही आणि ताला ठोको आंदोलन ह्या कार्यालयात लावल्याशिवाय राहणार नाही। कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि सकाळी 6 वाजता हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे आणि योगायोग त्या दिवशी त्यांनी मी बघितलं की मी नाशिक मध्ये नसताना, मी परभणी जिल्ह्यामध्ये असताना हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। त्यांनी बघितलं की यांच्यासाठी धावून येणारे लोक नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीत, त्यामुळे हे सकाळी 6 वाजता अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या कार्यालयाला ताला ठोकू, आंदोलन करू आणि एकही अधिकाऱ्याला बाहेर आणमध्ये जाऊ देणार नाही आणि जोर जबरदस्ती जर आमचं आंदोलन गालबोट लावण्याचा किंवा उठवण्याचा प्रयत्न केला तर आमचा पुढील ताबा शासकीय विश्रामगृहावरती राहील। जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर तिथे जागेवरती घर मिळणार नाही तोपर्यंत शासकीय गृह आम्ही सोडणार नाही। घरं पाडली, आता पर्यायी जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शांतीनगरमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला। दरम्यान आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड, सातपूर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त एमआयडीसी कार्यालय परिसरात तैनात करण्यात आला होता। शांतीनगरच्या विस्थापितांचा प्रश्न आता केवळ पुनर्वसनापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि मानवी हक्कांच्या लढ्यात परिवर्तित झाला असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।